हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। विनायकं गुरुर्नौमि साक्षरे नाम विस्मृतं। येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। स्वाक्षरे वंशविख्यातं ज्ञानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये। ज्ञानव्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैत भावपटता हितबुद्धिरहस्य। ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। जो आनंद सत्य प्रकाश इभो आणि आधार नाम रूपास। बुद्धि न जाने याने जाने ही त्यास। तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती। जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण येम मिरविती। देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाते करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम। बोध प्राप्ति कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम। तरी नमन कवना करावी म्या। पूर्व पक्षाचं म्हणणं
2 दिवस झालं कालपासून आपण ऐकायलो पूर्व पक्षाचं असं म्हणणं आहे जीवाचं आणि ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही, कारण की जीव परिच्छिन्न आहे, जीव दुःखी आहे, जीवाच्या ठिकाणी भेद आहेत, सजातीय विजातीय सलोक असणार सजातीय हे मोबाईल कोणाचं तरी वाजायला बघा, सगळ्यात भेद सजातीय भेद विजातीय भेद त्याला 5 क्लेश आहेत. म्हणून जीवाचं आणि ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही. आता जीवाचं स्वरूप त्यांनी सांगितलं त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि कुटस्थ चैतन्याचा त्या बुद्धीत पडलेला प्रकाश किंवा प्रतिबिंब तोच जीव आहे. म्हणून जीवाचं ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही. मग तुम्ही म्हणता की मग कुटस्थाचं ब्रह्म्याचं काय होईल, ऐक्य होईल. तर कुटस्थाचं ब्रह्म्याचं बी ऐक्य होणं असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे की शक्य नाही, कारण की कुटस्थ बुद्ध्या नाना आहेत तर कुटस्थ बी कसं आहे नाना आहेत आणि ब्रह्म तर एक आहे. म्हणून नाना कुटस्थाचं एक ब्रह्म्याशी काय नाही ऐक्य नाही असं त्या पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. त्याच्यावर सिद्धांत मताचं आज विवंचन आहे. लक्ष देऊन आहे का पूर्व पक्षाचं म्हणणं कळालं आपल्याला. पूर्व पक्षाचं म्हणणं आपल्या लक्षात आलं की त्याचं एकच म्हण आहे की जीव ब्रह्मरूप नाही, जीवाचं ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही. म्हणून तुमचा हा विचारसागराचा ग्रंथ निष्फल आहे असं त्याला सिद्ध करून दाखवायचं. पण सिद्धांत मतवादी त्याचं खंडन करतात. त्यांनी मांडलं आणि त्याचं काय आता खंडन आणि मंडन त्यांनी मांडलं, आता खंडन चालू आहे. सिद्धांत मताने जीव ब्रह्म ऐक्य विषयाची सिद्धी, जीव ब्रह्मरूप आहे हे सिद्ध करून दाखवायलेच असणारे वेदांतशास्त्र अनेक ग्रंथ उपनिषद श्रुती शास्त्र पुराण जीव ब्रह्मरूप आहे हे त्याला पुरावा आहे. म्हणून अनेक शास्त्रकार त्याचं वर्णन करतात. आज तो सिद्धांत मांडित असताना पूर्व पक्षाचे म्हणणे जीव व ब्रह्म याचे ऐक्य होणे शक्य नाही असं ते म्हणतात. पण त्याचे कारण एक तर आम्ही आत्मा म्हणजे साक्षी मानतच नाही. तुम्ही जे साक्षी म्हणाले आत्मा म्हणजे साक्षी नाही, साक्षी वेगळा आणि आत्मा बघा अनात्म्याच्या सापेक्ष ज्याला बोलल्या जातं तो आत्मा आहे. अनात्म्याच्या सापेक्ष जसं पुत्राच्या सापेक्ष पिता म्हणावं लागत असतो, पत्नीच्या सापेक्ष पती म्हणावं लागतं, तसं अनात्म्याच्या सापेक्ष काय म्हणावं लागतं आत्मा म्हणावं लागतं. अनात्माच जर नसेल तर आत्मा म्हणायचं बी काय नाही, कारण की शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी हे अनात्मा आहे आणि हे अनात्मा असल्यामुळं हे आत्मा नाहीत. म्हणून याच्यावर आत्मा कसा आहे हे आत्मा नाही आणि जे आहे तो मग आत्मा आहे. याला सोडून जे आहे तो आत्मा आहे. हे आत्मा नाहीत. कोण हे आत्मा नाहीत म्हणजे हे तुम्ही नाहीत. पुन्हा लक्षात घ्या, हे आत्मा नाहीत म्हणजे काय नाहीत, कारण की शरीर तुम्ही नाहीत म्हणजे ते अनात्मा आहे, आत्मा नाही ते. आता लक्षात आलं आपण काय बोलायलो तर बोलणं लक्षात आलं पाहिजे संताचं. म्हणजे आत्मा नाही ते अनात्मा. आत्मा जे नाही त्याला काय म्हणावं हे निवाड आहे. त्रिगुण आसार निर्गुण निर्गुण सार आहे, त्रिगुण आसार आहे आणि सारासार विचार किंवा सगुण निर्गुण गुणाचे. सगुण आणि निर्गुण हे कशाचे आहेत, कारण की सगुणामुळं त्याला निर्गुण म्हणावं लागायले. म्हणून हे दोन्ही एकाच मोड आहेत. तेच शब्द घातला सगुण निर्गुण गुणाचे, तुटला शब्द तिथं चकार घातला, ते चकार म्हणजे शब्द घातला माऊलीनं. सगुण निर्गुण गुणाचे तुटला तो वाक्य तुटलं. ते हे दोन्ही बी कशाचे आहेत मग, कारण की सगुणा सापेक्ष त्याला काय म्हणावं लागायलं निर्गुण म्हणावं लागले. म्हणून हे सगुण निर्गुण गुणाचे तो अवगुण आहे, अवगुण नाही बरं. नाही तर बऱ्याच असणारं ते म्हणते सगुण निर्गुण गुणाचे अवगुण. अवगुण नाही, अवगुण म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताच काय नाही गुण नाही, असा तो परमात्मा आहे. म्हणून इथं साक्षी म्हणजे आत्मा म्हणजे साक्षी नाही. कारण आत्मा कशाला म्हणावं हे कळून घेऊ आपण. म्हणजे जे मी नाही ते अनात्मा, जे मी ठरत नाही त्याला काय म्हणावं अनात्मा. आणि अनात्म्याच्या सापेक्ष जे ते मी म्हणजे कोण आत्मा. आपल्या मुलाला आपण काय म्हणतो आत्मज आहे माझा, तो कोण आहे आत्मज आहे.
आत्मज म्हणजे माझा आहे, मी नाही. आत्मज म्हणतो पण मी नाही, माझ्याहून कसा आहे तो भिन्न आहे. म्हणून शरीर अनात्मा आहे म्हणजे आत्मा नाही ते. इंद्रिय अनात्मा आहेत म्हणून आत्मा नाहीत ते. प्राण अनात्मा आहेत म्हणजे ते आत्मा नाहीत. मन अनात्मा आहे म्हणजे ते आत्मा नाही. बुद्धी अनात्मा आहे म्हणजे ती काय नाही म्हणजे मी नाही. माझी बुद्धी कमी बुद्धी, माझं मन कमा मी मन, म्हणायचं झालं तर व्यवहारात. माझी बुद्धी कमी बुद्धी, माझी बुद्धी, माझ्या बुद्धीला कळणं. कोणाच्या बुद्धीला? मग माझ्या बुद्धीला कळणं असं म्हणणारा वेगळा आणि बुद्धी वेगळी. माझं मन म्हणजे खिन्न झालं म्हणजे त्या मनावून माझा म्हणणारा कसा ठरला वेगळा झाला. माझे इंद्रिय, माझे प्राण व्याकुळ व्हाले, लय भूक लागली, लय ताण लागली, प्राण काय व्हाले व्याकुळ झाले, कावळे वाढायले पोटात. माझे प्राण व्याकुळ व्हाले, माझं मन, माझे इंद्रिय, माझं शरीर गरम झालं, माझं शरीर थंड झालं. माझं शरीर, माझे प्राण, माझे मन, माझी बुद्धी, माझे इंद्रिय म्हणजे माझा म्हणणारा ह्या सामुग्रीहून कसा ठरला वेगळा ठरला. म्हणून हे अनात्मा आहे. हे तुम्ही नाहीत. तुम्ही नाहीत म्हणजे तुम्ही कोण? मग आत्मा. तुम्ही म्हणजे कोण? कोण ठरले मग तुम्ही? हे अनात्म्याच्या सापेक्षित तुम्ही कोण ठरले? आत्मा ठरले. आणि म्हणून इथं महाराज म्हणतात की एकतर आम्ही आत्मा म्हणजे साक्षी मानतच नाहीत. मानलाच तर प्रत्येक शरीरातील भिन्न भिन्न मानला पाहिजे. भिन्न भिन्न मानला म्हणजे साक्षी अनेक झाले. त्या अनेक आत्म्याचे एक ब्रह्म्याची एकत्व होणे शक्य नाही असं पूर्वपक्ष म्हणतो. असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. पण हे त्याचे म्हणणे चुकीचे आहे. एखाद्या राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्ता दिसत नाही म्हणून ती नाहीत असे म्हणता येणार नाही. असं ते म्हणतात की आत्मा आम्ही मानितच नाहीत म्हणून आत्मा आणि साक्षी त्यांनी भिन्न मानलेला आहे असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. आम्ही आत्मा साक्षी मानतच नाहीत की साक्षी भिन्न आहे असं पूर्वपक्षाचं जे मत आहे त्याचं खंडन चाललं आहे. एखादा राज्यसत्ता जरी नाही दिसली तर तो राजा नाही का? राज्यसत्ता जरी नसली तर तो काय नाही का? दिसत नसती राज्यसत्ता. सगळीकडे फिरायला लागल्यावर थोडंच सत्तेच्या संघ असतं सत्ता. तरी पण ठिकाणी राजसत्ता दिसत नाही म्हणून ती नाहीच असे म्हणता येणार नाहीत. ती जर मानली नाही तर त्याचे राजसेवकत्वच सिद्ध होणार नाही. त्याप्रमाणे आत्मा, बुद्धी व आभास मिळून जीव सिद्ध होते. सर्व व्यापक चैतन्यालाच एका शरीरापुरते सांगायचे झाल्यास त्यालाच आत्मा असे म्हणतात. आत्मा कशाला म्हणायचं? जे व्यापक चैतन्य एका शरीरापुरतं जे चैतन्य किंवा एका शरीरापुरता जे असणारा आहे तिथं त्याला आत्मा म्हटलंय. त्यालाच काय म्हटलं? आत्मा म्हटलंय. आता इथं कोण? हे शरीर अनात्मा आणि इथं कोण आहे? तो आत्मा आहे. थोडा सूक्ष्म विचार आहे. आपण अपरिचित असल्यामुळे शब्द आपल्या लक्षात येत नाही. एका शरीरापुरतं जे चैतन्य आहे त्याला आत्मा म्हटलंय. आणि आत्मा शब्द बघा तुम्ही बी ऐकलेले आहेत. ज्यावेळेस ब्राह्मणाने वर्णन मांडी घालून तुम्हाला पाणी दिलं, हातात तांदूळ दिले, मग म्हण माझ्या पाठी मी जसं म्हणीन तसं म्हण, मग आत्मा म्हणले नाही का? डोळ्याला पाणी लावून मग आत्मा म्हणले का नाही तुम्ही सगळेच जण? श्रुती स्मृती पुराणयुक्तो सगळ्या श्रुतीमध्ये पुराणात त्याचं काय केलेलं आहे? तो आत्मा आहे असं वर्णन केलेलं आहे. असा असणारं ब्राह्मणाने मंत्राने असणारं विधीनं तुम्हाला तुमच्याकडून वधून घेतलं, मांडी घालून दोघांच्याकडून असे हात लावून पुन्हा सुपारीवर म्हणा मम आत्मानाम श्रुती स्मृती पुराणयुक्तो. मग तिथून फलप्राप्त्यार्थम असं वधून घेतलं. म्हणून इथं जो आत्मा, म्हणून इथं त्याप्रमाणे आत्मा, बुद्धी व आभास मिळून जीव चैतन्य असं सिद्ध होते. सर्व व्यापक चैतन्यालाच एका शरीरापुरते सांगायचे झाल्यास त्यालाच आत्मा असे म्हणतात. सर्व व्यापक चैतन्य हे आणि शरीरापुरतंच म्हणायचं त्या व्यापक चैतन्याला, त्यालाच काय म्हटलं बघा? घट आकाश, मठ आकाश आणि मेघ आकाश आणि जल आकाश. आकाश व्यापकच. महद आकाश म्हणजे त्याला ढगाची उपाधी लागली की ढग निळा दिसतो.
काळा दिसतो. ते निळा काळा ढग कशामुळे दिसायला? त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलं. त्याच्यात कशाचं प्रतिबिंब पडलं? आकाशाचं प्रतिबिंब. कारण की त्या ढगामध्ये पाणी आहे आणि पाण्यात आकाशाचं काय पडलं म्हणून त्याला मेघ आकाश असं उपाधी लागली. कोणचं आकाश? मेघ आकाश. आणि एक मठ आहे, त्या मठात मठ आकाश. मठ कसा आहे? मोठा आहे म्हणून त्याला कोणती उपमा दिली? मठ आकाश. एक घट आहे, त्या घाटात काय? आकाश आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? घट आकाश. आता एकच व्यापक आकाश उपाधीमुळं त्याला नावं पडले. घटाची उपाधी लागली म्हणून घट आकाश, मठाची उपाधी लागली म्हणून मठ आकाश, ढगाची उपाधी लागली म्हणून जल आकाश. आणि ते तर व्यापकता आहेच. म्हणून आकाश कसं आहे? सगळीकडे व्याप्त आहे. तसं चैतन्य व्यापक आहे सगळीकडं. हरी हा व्यापक कसं बघत सगळीकडं तर कसं आहे ते? आणि ते व्यापक निरपेक्ष व्यापक आहे. पुन्हा त्याच्या सापेक्षित व्यापक नाही. ब्रह्म सापेक्षित काय नाही बघा. इथं व्यापकता सांगत असताना पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे. ह्या जगामध्ये ह्या सृष्टीमध्ये पृथ्वीपेक्षा पाणी कसं आहे? व्यापक आहे. 33% पृथ्वी आहे आणि राहिलेलं बाकी सगळं पाणी आहे. किंवा 25% पाणी, 25% पृथ्वी, 75% पाणी. तुमच्या बी शरीरामध्ये पाणी जास्त पाहिजे तर अन्न कमी पाहिजे. व्याधी होत नाही, रोग होत नाही. म्हणून पाणी जास्त लागतं का अन्न शरीराला? पाणी जास्त प्यावं का अन्न जास्त खावं? आणि जे जास्त अन्न खातं कमी पाणी पितं त्याचे शरीर कसं होत असतं? रोग होत असतात. किडण्यासारखे त्याला काय होतात. म्हणून डॉक्टर म्हणतो तुम्ही जास्त पाणी प्याजा. काय म्हणणं आहे डॉक्टरचं? जर आमच्यावर विश्वास नसला तर सकाळी जाऊन विचारा तुम्ही डॉक्टरला. शरीराला पाण्याची जास्त गरज बघा. अन्नापेक्षा पाण्याची गरज जास्त आहे. पाण्यापेक्षा श्वासाची काय जास्त गरज आहे. किती गरज आहे बरं श्वासाची? त्याच्या इतकी गरज नाही. श्वासा इतकी काय नाही. 2 मिनिट पण जगू शकत नाही. कशा श्वासामुळं. हां 2-3 दिवस पाण्या वाचून राहील. पाणी नाही मिळालं तर 2-3 दिवस राहील. आणि अन्न नाही मिळालं तर 21 दिवस राहील. अन्नाची एवढी काही नाही गरज नाही. त्याच्यापेक्षा पाण्याची जास्त गरज आहे. पाण्यापेक्षा श्वासाची काय जास्त गरज आहे. म्हणून इथं पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा अग्नी कसा आहे? व्यापक आहे. अग्नीपेक्षा वारा व्यापक आहे. वाऱ्यापेक्षा आकाश व्यापक आहे. आकाशापेक्षा माया व्यापक आहे. मायापेक्षा ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म्यासारखं जगात पुन्हा दुसरं काहीच नाही. निरपेक्ष व्यापक आहे. ब्रह्म कसं आहे? निरपेक्ष. त्याच्या सापेक्षित त्याची बघा उपमा कशाची देता येत नाही. ब्रह्मस्वरूपाला कशाची उपमा द्यावा? अनुपम्य येते. त्याला कशाची काय देता येत नाही? देता येत नाही. माया जरी व्यापक असली तरी तिची जी व्यापकता आहे कळाल्यानंतर ती राहत नाही. कोण? निवारवणी जा. ब्रह्म कळाल्यानंतर मायाच ब्रह्म होती. काऊन की ब्रह्म आणि माया दोन नाहीतच. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया जया परी. शरीर आणि शरीराची सावली दिसायला 2 असायला 1च. दिसायला असायला होय. त्या 2 आहेत का? शरीर आणि सावली 2 का? आणि सावली म्हणजे काय? सावली म्हणजे काय? अरे नसलेली प्रतितीला आली ती सावली. सावली म्हणजे काय? ती अध्यस्त रूपाने असणारी नसलेलीच प्रतितीला आली म्हणजे खोटी आहे. ते बी माहिती तुम्हाला. तुम्ही चालले म्हणजे सावली तुमच्या संग चालली का नाही? हां होय. चाललेली का सावली? तुम्ही बसले म्हणजे बसली का ती? तुम्ही उठले म्हणजे उठली का? तुम्ही जेवायला म्हणजे जेवायली का ती? तिच्याकडे ध्यान आहे का तुमचं? बरं काहून ध्यान नाही? इतकी तुम्हाला ती सोडीतच नाही बिचारी. इतकी अज्ञाधारक आहे तुमच्या. तरी बी तुम्ही तिच्याकडे काय देईनात? बायको काम सांगून ऐका ना आणि ती न सांगता सट करायली तुमचं. तरी तुम्ही तिला ध्यानात घ्यायला इतके कसे दुष्ट आहे तुम्ही. कळत का नाही तुम्हाला? काहून बरं काहून इतकं तिच्याबद्दल तुम्ही उदासीन झाले? कोणाबद्दल इतकी काहून उदासीनता तुमची?
इतकी तुमची आज्ञाधारक असून तुम्हाला माहिती आहे दिसण्यापुरती ती असायला खरी नाही. प्रतीती मात्र तशी माया ब्रह्म्याची सावली आहे अध्यस्त रूपाने. म्हणून अधिष्ठान स्वरूपावर अध्यस्त रूपाने अन्यथा प्रतीती आहे तिची. कोणावर? अधिष्ठान जे ब्रह्म आहे त्याच्यावरच ती अध्यस्त रूपाने अन्यथा नसलेली प्रतीती आहे तुमच्यावर. तसं हे सगळं जे आहे ते अध्यस्त आहे. त्या सगळ्या अध्यस्थाला अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात त्याचप्रमाणे आत्मा बुद्धी व आभास मिळून जीव सिद्ध होते. सर्व व्यापक चैतन्याला एक शरीरापुरते सांगायचे झाल्यास त्यालाच आत्मा असे म्हणतात. जीवापैकी आत्मा जर मानला नाही तर जीवत्व सिद्ध होणार नाही. आत्मा जर मानला नाही तर जीवच सिद्ध होत नाही. प्रतिबिंब नाही मानलं तर बिंब सिद्ध होत नाही. बिंबाकडे पाहून प्रतिबिंब आहे असं निश्चित ठरलं जातं. कशाकडे पाहून? कशाकडे पाहून? मग बिंब दिसायला तुम्हाला प्रतिबिंब आहे की नाही? तुम्हाला आरशात काय दिसायला? प्रतिबिंब दिसायला. मग बिंब आहे का नाही बरं? अरे बिंबामुळं तर काय दिसायलं? हां असं मी ऐकलेलं आहे की भूताचं प्रतिबिंब दिसतच नाही म्हण. भूताचं काय नाही दिसत? प्रतिबिंब दिसतच नाही. काऊन की त्याला बिंबच नसतं. भूताला काय नसतं? बिंबच नसतं. म्हणून त्याचं प्रतिबिंब उमटतच नसतं. कोणाचं? भूताचं. असं तुम्ही जरी नसेल ऐकलं तर मी ऐकलेलं आहे. भूताला काय नसतं म्हण? प्रतिबिंब उमटत नाही. काऊन की मग त्याच्या ठिकाणी काय नाही? बिंबच नाही. तुमचं प्रतिबिंब उमटत का नाही? आरशात रोजबी बिंब आहे म्हणूनच उमटायलं. मग प्रतिबिंब बघा, प्रतिबिंब बघा, लक्षात घ्या, लय फार सूक्ष्म विषय. अगोदर वरती पूर्ण असणारं त्या चौकट काच याचा आकार धरती तुमची वृत्ती. तिथपर्यंत जाऊन त्या सगळ्या आरशाचा काय धरती? आकार धरती. काचा सगट चौकटी सगट तिचा आकार धरती. म्हणून तो आकार सोडून देते. मग बिंबाकार वृत्ती होती. कशी होती? आता काच नाही राहिला, चौकट नाही राहिली, ती भीत बी नाही राहिली. त्या वृत्तीने त्याला टाकून दिलं बाजूला आणि बिंबाचा काय धरला? आकार धरला. आता बिंबाचा आकार टाकून दिला, प्रतिबिंबाकडे गेली. ती कोणीकडे गेली? येतं का लक्षात तुमच्या? गंज लावताना प्रतिबिंबात वाकडा दिसला बरोबर. बरं ती तिथं थांबली का? ती कुणीकडे गेली? बिंबाकड. बिंबाकड नीट करायली. गंज कुठं नीट करणं? बिंबाकडं. आणि वाकडा कुठं दिसायला? मग जिथं वाकडा झाला तिथंच वाकडा करावा ना. इतकी तुमची पागलबुद्धी थोडीच आहे वानरासारखी, कुत्र्यासारखी. कुत्रं जाऊ जाऊ जातं कशात? त्या प्रतिबिंब. हा बघा काचाचाच महाल त्याच्या शिरलो कुत्रं. आळंदीला जर गेला असताना तुम्ही, लक्ष्मीचं मंदिर आहे आळंदीला. वर पाहिलं तरी लक्ष्मी, इकडं पाहिलं तरी. गेलते का तुम्ही आळंदीला? पाहिले का लक्ष्मी? नाही. आता गेल्यावर पाहुण्या. आता फुकट आहे ना उद्याचा? नाही, हा उद्या आपली समाप्ती परदिवशी. भिंत चाललेली आहे का त्याच्या इकून त्या रोडला, वडगाव रोडलाच काय? हां इकड्या रोडला, वडगाव रोडला नाही इकड्या रोडला. ते कोणचा फाटा आहे ना इकडं, तो त्या फाट्याच्या रोडला आहे. नगरपालिकेच्या तिकडे जिकडं पाहताल तिकडं काय दिसते? ती लक्ष्मी. खाली लक्ष्मी दिसती, वर लक्ष्मी दिसती, इकून दिसती, पुढं दिसती, मागं दिसती, इकून दिसती. काऊन की सगळं ते मंदिरच कशाचं आहे? आणि अशा मंदिरात कुत्रं शिरलं. शिरल्याबरोबर दर्जातून त्याला पुढून काय दिसलं? कुत्रं. जे लागलं त्याच्यावर भुकायला चवताळू चवताळू. कोणावर? त्या कुत्र्यावर. मग त्याच्या लक्षात हे आपल्याला ऐकत नाही गड्या. आपलं माघार घेतली बरी, माघार घ्यायला गेलं की टिकून बी कुत्रं. मग त्यांनी त्याच्यावर पुन्हा अटॅक केला. कोण्या कुत्र्यावर? त्या मागाल्या. ते बी त्याला ऐकना. हे जितकं जोरात भुकायलं तितकं ते बी काय भुकायलं जोरात. मग त्याने आपलं दुसरीकडे असं तोंड गेलं, टिकू नको तिकडं लागलं. असं कुत्रं भुकून भुकून मेलं. असे बरेच कुत्रे काय झाले? काऊन की त्याला हे खरं वाटलं. त्या कुत्र्याला काय वाटलं? त्याला ते प्रतिबिंब वाटलं
आणि खोटं वाटलं का खरंच वाटलं? हा, तसं तुम्ही कोणाला कोण पाहिलं इथं? जो मी तुम्हाला पाहिले, हे जे पाहिले तुम्ही कोणाला पाहिले? हा, आणि तुम्ही जे भुकायले एकूण एकावर चवताळू चवताळू हे काय मिळे? म्हणून ध्यानात घ्या. म्हणून प्रतिबिंब दिसलं की बिंब आहेत. प्रतिबिंबाच्या सापेक्ष मुखालाच बिंबत्व नाव आलं. कशावर? आणि हे बिंब प्रतिबिंबाहून मुख वेगळंच आहे पुन्हा. म्हणून अगोदर प्रतिबिंब आणि नंतर बिंब, आणि हे दोन्हीचा असणारा बाद करून जे उरलं ते सामान्य मुख. मग कशाकडे पाहायचं? म्हणून इथं जे विशेष चैतन्य अंतःकरणात ते प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाकडे पाहूनच बिंब पाहायचं तुम्हाला. काऊन की ते प्रतिबिंब खोटं आहे असं माहीत नाही की तुम्हाला? आरशातलं प्रतिबिंब खोटं आहे हे तुम्हाला माहिती. तसं अंतःकरणात जे पडलेला आहे आभास तो खोटा आहे, पण त्याचा पडला तो खरा आहे. साक्षीचा, आत्मस्वरूपाचा जो साक्षी आहे, जो आत्मा आहे, जो द्रष्टा आहे तो खरा आहे. म्हणून याच्याकडे पाहून ते ध्यानात घ्यायचा. पुन्हा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. पुराणातले दृष्टांत असतात. द्रौपदीचं स्वयंवर होतं, त्याला सासा पण लावलेला होता. पाहाचं खाली आणि छेद करायचं वर. पाहाचं पाण्यात आणि फिरणाऱ्या मासाचा डावा डोळा उडवायचा होता. तर त्याला द्रौपदी काय घालणार होती? हार घालणार होती. आणि तो पण असणार अर्जुनाने जिंकला. पाहिलं खाली आणि छेद केला वर. माशाच्या फिरत्या माशाचा काय उडीला? डोळा उडीला. त्यावेळेस द्रौपदीनं त्याच्या गाड्यात काय घातली? तसं तुम्ही पाहाचं प्रतिबिंबाकडं. पाहाचं कशाकडं? ते फिरतं हे. काऊन की अंतःकरण अस्थिर आहे म्हणून बिंब काय झालं? अस्थिर झालं. बिंब अस्थिर कशामुळे झालं? पाणी वाहलं तर चंद्र वाहिल्यासारखा दिसतो. मग चंद्र वाहला का? तुम्ही आकाशात जर पाहिलं ना, ढग पळालेली दिसतील. तर चंद्र पळालेली दिसतो का ढग? पाहिला असं ना तुम्ही कधी? असं जर पाहिलं ना तर चंद्र पळालेला दिसतो का ढग? चंद्र पळाल्याने दिसतो. एसटीत बसल्यावर एसटी पळत असते का झाडं? आणि तुम्हाला दिसतं काय? झाडं पळायली. झाडं पळायली म्हणजे एसटीत कशाला बसायचं? झाडावरच बसायचं, घेऊन जातं फुकटच पुन्हा. तसं म्हणून अस्थिर होता अंतःकरण, पण अंतःकरणाचा घनिष्ठ संबंध धरल्यामुळं जीवाला वाटतं मीच बदलायलो. कोण बदलायलं? अंतःकरण. त्याच्यात पडलेला काय तो आभास. बघा, पाण्यामध्ये प्रतिबिंब पडून पाणी ढवळलं की प्रतिबिंब काय होतं? ढवळ्याने दिसतं का प्रतिबिंब ढवळलं? पाणी ढवळलं, पाणी अस्थिर झालं म्हणून त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब बी काय दिसायला? अस्थिर वाटायला. आणि ते अरे ते प्रतिबिंबाकडं पाहून बिंब ध्यानात घ्यायचं. प्रतिबिंबाकडे पाहून. मग जीव कोण आहे? प्रतिबिंब आहे. आणि कोणाचं प्रतिबिंब आहे? साक्षीचं. म्हणून त्या जीवानी साक्षी ध्यानात घ्यायचा. काय ध्यानात घ्यायचा? मग कोणाकडे पाहायचं आपण? बिंबावर भाळायचं का प्रतिबिंब? त्या धनगरनीवानी, त्या धनगरावानी गेलं आपला जत्राला आणि तिकून काय आणलं? आरसाच आणला. काऊन की त्याच्या बाप त्याच्यासारखाच होता किंवा तो त्याच्यासारखाच होता. मिशन किशन पटकन तेन पाहिलं म्हणे माझ्या बापाचा फोटो तुझ्याकडं कसा आला? माझ्या बापाचा फोटो म्हणे असाच आणला. म्हणे केवढ्याला द्यायचा? म्हणे 500 रुपयाला. आता जसं गिऱ्हाईक असेल तसं व्यापार चालत असतो व्यापाऱ्याचा. दिली त्याने 500 रुपये दिले. ते बायकून काही आणायला लेवड्या फोटाने काही पिढे गिडे त्याने ते 500 रुपये त्याला देऊन टाकले. काय आणला? आरसाच आणला. माझ्या बापाचा फोटो. कोणाला कोण पाहू लागलं? आणि काय समजू लागला? माझ्या बापाचा फोटो घरी आणला, लावला आपल्या खोलीत. याचा जरसा केलं की पाहायचा जाऊ. हाय हाय बाप, हाय बाप. धनगरीन म्हणी जत्राहून आलेत हे, आणि कव्हा बी खोलीत चालली त्यांनी आणलंच काय वस्तू पाहू द्या मला. म्हणून ती गेली, तिनं पाहिलं. मग आणि याच्यामुळं तर मला बोलणं नाही. ही अवदास आणली म्हणे घरी.
ही अवदासा आणली जत्राहून, म्हणून तेव्हापासून मला हे काय करून बोलणं काहीच नाही. उठत की खोलीत जातं, उठत की खोलीत जातं. दोघांचीच लागली ना भांडणं रगडाहून. हे म्हणे मावा बाप आहे, ती म्हणे महिमा आहे, मायासारखीच होती महिमा आहे बी. हे अवघडच काम आहे का नाही. तसं तुम्ही प्रतिबिंबाकडे पाहूनच भाळले. अरे ते प्रतिबिंब खोटे. तुम्ही त्या प्रतिबिंबाकडे पाहून बिंब ध्यानात घ्या. ते कोणाचं आहे प्रतिबिंब, कोणाचं आहे? काऊन की प्रतिबिंब बिंबाशिवाय पडतच नसतं. आणि ते बिंब कोणी साक्षी, म्हणून कोण ध्यानात घ्या, साक्षी द्या. साक्षी तो या झालो गुणाचा देखाना, करी नारायणा तरी खरे. म्हणून असा जो साक्षी आहे, म्हणून इथं जो आपलं चिंतन चालू आहे, म्हणून इथं महाराज म्हणतात अशा काळा घोडा असे जे वाक्य 3 प्रकार असतात. विशेषण, विषय असणारं विशेषण आणि विशिष्ट किंवा विशेषण जे असतं उपाधी, विशेषण उपाधी आणि एक तिसरं असणारं जे विशेषण काय करीत असतं, आपले धर्म विशिष्टावर घालीत असतं. उपाधी आपले धर्म विशिष्ट म्हणजे दुसऱ्यावर घालीत नसते. उपहोतावर आपले धर्म उपाधी घालीत नसते. आपण वेगळं राहून उपहिताचं काय करून देत असते, ज्ञान करून देत असते. म्हणून इथं महाराज जे सांगत असताना आत्मा बुद्धी व आभास मिळून जीवत्व होते सर्व व्यापक चैतन्याला एक शरीरापुरते सांगायचे झाल्यास त्यालाच आत्मा असे म्हणतात. जीवापैकी आत्मा जर मानला नाही तर जीवत्व सिद्ध होत नाही. काळा घोडा असे जर वाक्य उच्चारले तर काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे व घोडा हे त्या वाक्यातील विशेष आहे. विशेषण व विशेष्य मिळून काळा घोडा होत असतो. विशेषण आणि विशेष्य, घोडा विशेष्य आणि काळा हा विशेषण आहे. काळा हा रंग काय आहे, त्या घोड्याचा विशेषण आहे आणि घोडा विशेष्य आहे. म्हणून विशेषाशिवाय काळा म्हणलं की घोडा आलाच. काळा रंग हे जे विशेष आहे त्याचं लक्षात आणून देत असतो. तद्वत त्याप्रमाणे विशेष मिळून घोडा हे विशिष्ट वाक्य झाले. या विशेषापैकी विशेष भाग मानला नाही तर विशिष्टाचे सिद्ध होणारच नाही. विशिष्ट घोडा मानला नाही तर विशेषण सिद्ध होतच नाही. काय मानावा लागतो, विशेष. विशेष म्हणजे घोडा. घोडा जर नाही मानला तुम्ही तर काळा रंग हा काय होत नाही, सिद्धच होत नाही. तसं तुम्ही बिंब नाही म्हणलं तर प्रतिबिंब सिद्धच होत नाही. बिंब जर तुम्हाला मान्य नसेल तर जसं कुत्र्याला काय मान्य नाही, बिंब मान्य नाही, ते प्रतिबिंबालाच बोलतं. कशाला बोलतं, त्याची वृत्ती बिंबाकडे जातच नाही. प्रतिबिंबाला खरं समजितं. जसं एका विहिरीमध्ये सिंहाने डोकून पाहिलं, त्याला आत काय दिसला म्हणून त्याने उडीत टाकली त्याच्यात. पुन्हा ह्या जंगलात दुसरा सिंह कुठून आला माझ्यापेक्षा, म्हणून वरून टरकाळे फोडू लागला. म्हणजे खालून बी काय फोडू लागलं. अरे मी ह्या जंगलात राजा आहे आणि तू ह्या जंगलात कुठून आला, चल सांग, तू ही मजा पाहतो. तू जोरात टरकाळ्या फोडू लागला. तसं ते आतला बी ते म्हणे हे याला दाखवावं लागते कडे, हे असं नाही ऐकत, याच्याकडं जावं लागतं. म्हणून सिंहाने काय टाकली, उडी टाकली. पळत मियाला का जिता राहिला, काय समजून, प्रतिबिंबाला खरं समजून. तसं तुम्ही कशाला खरं समजायले, जीव म्हणजे काय, प्रतिबिंब आहे, भासलेला आहे. म्हणून इथं निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड आख्यास पावलो आम्ही. तुकाराम महाराज अभंग महाराजाचा, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. आमचं घर कुठं, जसं सकाळी येत असतील ना काय काय ती गोसाई, अलक निरंजन माई द्या काय, अलक अलक म्हणजे आम्ही वेगळे आहेत. आणि कसे आहेत पुन्हा, तुम्ही रंजलेले आहेत. हे संसारातले माणसं सगळे काय झालेले आहेत, काही रंजले आणि काही गांजले. जे रंजले ते गांजले, जे संसारात रंजले ते गांजले. रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची. जे का रंजले म्हणजे रंजले, रंजले म्हणजे रंबले. रंजले म्हणजे तुम्हाला करमणुकीला काय पाहिजे,
हे करमणुकीचं साधनं काय वापरायले तुम्ही? लेकरं बाळ बायको पैसे घर हे प्रपंच पाहुणे रावणे कपडे दागिने हे इथं रंजणं आहे तुमचं. बघा ना तुम्ही रंजले कुठं? बघा असं 3 दिवस जर माणूस बाहेर गेला कुठं पाहुणा होऊन सगळी सोय असते त्याची. ताकव्या असतो, गादी असती, चहा घटवट असतो, जेवायला एक एक पदार्थ असतो. ते म्हणतो नाही आता घरी जाऊ द्या. आणि घरी काहीच नसतं याचं. पोत्यावर झोपतं घरी, फॅन पण नसतो. पण मला कुठं जाऊ द्या. ते म्हणतो घर तुमचं मला उचलून फेकायला घर, कुठं जाऊ द्या. त्याचं मन तिथं रंजत नाही, रमत नाही. हे 21 दिवस जातात नाही दिंडीत, टिकून फोन लावते. बरं आहे का आपलं, बरं आहे का आपलं, सुरूच. म्हणजे तिकडं नाही रंजत ते. माणूस गाव सोडून गेला की गाव ध्यानात येत असतं, घर सोडून गेला की घर ध्यानात असतं, घरातले सोडून गेला कुठं की घरातले ध्यानात नसतेत. घरातले ध्यानात नसते. घर सोडून गेल्यावर घरातले काय येत असते? ध्यानात येत असते. म्हणून गाव सोडून गेल्यावर गाव ध्यानात येत असतं. गावातले लोक सोडून गेल्यावर गावातले लोक ध्यानात येत असते. म्हणून आपला जो विषय चालला की अशा प्रकारे म्हणून सामान्याकडं बघा हे प्रतिबिंब कड पाहून काय ध्यानात घ्यायचं? बिंब. जसं त्या विशेषाशिवाय विशेषण आहे ना, मग विशेषणाच्या मागं काय विशेष्य आहे म्हणूनच विशेषण आहे. नुसतं विशेषण प्रतितीलाच येत नाही, नुसतं प्रतिबिंब प्रतितीलाच येत नसतं. त्याद्वत तर विशिष्टाची सिद्धी होणार नाही. तसेच विशेषण भाग मानला नाही तर विशिष्ट तयार होणार नाही. प्रतिबिंब नाही मानलं तर बिंबच नाही, आणि बिंब नाही मानलं एकूण एकावर सापेक्षित येते. बिंब नाही मानलं तर प्रतिबिंब आहे का? आणि प्रतिबिंब नाही मानलं तर प्रतिबिंब नाही मानलं तर बिंब कशावर लावता तुम्ही? प्रतिबिंबच नाही तर बिंब काय मानायचं मग त्याला? प्रतिबिंबामुळं त्याला बिंबत्व आलं, आणि बिंबत्वामुळं प्रतिबिंब आहे. हे जसे एकूण एकावर काय तर सापेक्षित आहे, त्याप्रमाणे आत्मा म्हणजे साक्षी हा विशेष आहे व चिदाभासयुक्त बुद्धी ही विशेषण आहे. चिदाभास त्या बुद्धीत पडलेला प्रकाश, प्रतिबिंब. चिदाभास म्हणजे कोण? चैतन्य भासलं बुद्धीत. कशात? बघा सूर्य, सूर्याच्या मधात सूर्य काचमणी धरला आणि खाली कापूस आहे. खाली काय? त्या सूर्याचा प्रकाश सामान्य प्रकाश आहे. डबीतला प्रकाश सामान्य अग्नी येतो डबीतला, तो डबीत राहतो पण डबीला जाळीत नाही. तो जर काडी घेतली ना वळली की मग ती बिडी पेटी. बिडी वाटता का? नाही नाही का? कधी काही नाही कावात नाही का? वारे वा, त्याची नेता आता लोक राहिले ना तुम्ही. म्हणून ती अशी वळली की तो विशेष अग्नी झाला. ते कुठून आला? सामान्यातून आला. डबीतला अग्नी कोणचा? सामान्य. सूर्याचा अग्नी कोणचा? सामान्य. लाकडातला अग्नी सामान्य. लाकडात लाकूड घातलं की मग विशेष. मग विशेष आणि सामान्य. तसं इथं महाराज म्हणतात त्याप्रमाणे विशेष भाग मानला नाही तर विशेष होणार नाही. तर त्याप्रमाणे आत्मा म्हणजे साक्षी हा विशेष आहे व चिदाभासयुक्त बुद्धी हे विशेषण आहे. म्हणून आत्मा किंवा साक्षी हे विशेष आहे, आणि त्या विशेष आत्मस्वरूपाचं बुद्धीत पडलेला जो आभास आहे, प्रतिबिंब आहे, ते विशेषण आहे. म्हणून विशेषण जोपर्यंत तुम्हाला विशेषण मानलं किंवा समजून घेतलं, तो जीव आहे. तो कोण आहे? अंतःकरणासहित जे चैतन्य आहे, अंतःकरणात प्रतिबिंबित जे चैतन्य. म्हणून ते विशेषण काय करीत असतं? आपले जे सुखदुःखाचे धर्म ते विशिष्टावर म्हणजे जीवावर लादितं. कोणाकड? जरा थोडा
चिंतनेविषयी थोडं ऐकून घ्या. असं मनात कोणची आडी न ठेवता मन असं मोकळं करून ऐका. थोडं किचकट आहे पण मी सांगायचा प्रयत्न करतो. तांबडा घोडा पळायला, तांबडं कुत्रं पळायलं. मग तांबडा रंग पळायला का? पण ते तांबड्या रंगाने जो विशिष्ट आहे कुत्रा त्याच्यावर आपले धर्म लादले. म्हणजे जे विशेषण असतं आपले धर्म न टाकता ते विशेषतावर लादित असतं. म्हणून खरं सुखदुःख ते अंतकरणाचेच आहेत. पण अंतकरण आपले सुखदुःख विशिष्ट जो जीव आहे त्याच्यावर लादून देतं ते. मग तुम्हाला तुमचे सुखदुःख वाटतात का अंतकरणाचे? मी सुखी वाटतो का अंतकरण सुखी झालं असं वाटतं? मी दुःखी झालो का अंतकरण दुःखी असं वाटतं? हां, मी दुःखी झालो काहून की ते अंतकरणाचे धर्म ते अंतकरणाने तुमच्यावर काय केलेत? लादलेत. आपण वेगळं न होता ते वेगळं नाही झालं. आणि ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो जीव आहे आणि ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो जीवनमुक्त आहे. तादात्म्यामुळं ज्याचा अंतकरण, आता तुमचं जर अंतकरण विशेषण असेल तर तुम्ही जीव चैतन्य आहे. आणि तुमचं जर अंतकरण उपाधी ठरलं तुम्ही तर तुम्ही कोण आहे? जीवनमुक्त साक्षी चैतन्य, आत्मचैतन्य. कोण आहेत तुम्ही? काहून की उपाधी काय करीत असते? आपले धर्म दुसऱ्यावर लादित नाही. असणारा आपण वेगळं राहून उपहिताचं ज्ञान करून देत असते. फरक सांगतो तुम्हाला. उपाधी म्हणजे काय? बघा, तो पटक्यावाला माणूस आहे त्याला बोलून आणा. मग ती पटका उपाधी आहे आणि माणूस उपहित आहे. माणूस कोण येतो? उपहित. आणि पटका उपाधी. मग त्या पटक्याने मिसळून ज्ञान करून दिलं नाही, आपण वेगळा करून ज्ञान करून दिलं. त्या माणसाचं आपण वेगळं करून त्या माणसाचं काय करून दिलं का? मिसळलं. ते अंतकरण मिसळत असतं, विशेषण मिसळत असतं. विशेषण काय करतं? मिसळतं. आणि उपाधी मिसळत नाही, आपण वेगळं होऊन दुसऱ्याचं काय करून देते? आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देत असते ती उपाधी. ती म्हणून तुमचं अंतकरण जर तुम्ही उपाधी ठरविलं तर तुम्ही उपहित, म्हणून तुम्ही त्या सुखदुःखावरून कसे येतं? वेगळे. सुखदुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध. असं उद्बोधीचं ज्ञान झालं. ज्ञान आहे पण उद्बोध नाही. ज्ञान नाही का तुमच्याकडं पण उद्बोधित झालं नाही. अज्ञान आहे का तुम्हाला? ज्ञान आहेच पण कसं नाही, ते विशेष ज्ञान नाही. सामान्य ज्ञान आहे. मी आहे, मी आहे, मी आहे असं सगळ्याला काय. आता तुम्हाला वाटत नाही का मी आहे म्हणून? पण सामान्य ज्ञान हे अज्ञानाला घालवीत नसतं, विशेष ज्ञान व्हावं लागतं. उलट पोषक राहतं. हां, उरफाट ते सामान्य ज्ञान अज्ञानाला काय आहे? संभाळित पोषक आहे. सामान्य अग्नी लाकडात राहतो आणि पोषक आहे. आणि तोच जर अग्नी विशेष झाला तर त्या लाकडाला ठूत नाही. कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली तैशी. म्हणून इथं महाराज म्हणतात बुद्धी ही विशेषण आहे. आत्मा विशेष्य व साभास बुद्धी विशेषण मिळून विशिष्ट जीवत्व सिद्ध होते. म्हणून आत्मा असणारा, म्हणून अंतकरण विशेषण असणारा जर अंतकरणात पडलेला आभास ते विशिष्ट आणि असणारा आत्मा विशेष. आत्मा कसा आहे? मग त्या आत्मस्वरूपाचंच किंवा साक्षीचंच अंतकरणात पडलेला जो आभास त्यालाच काय म्हणावं? आभास म्हणजे जीव भासला. कशात? बघा, जिथं जिथं अंतकरण आहे तिथं जीव भासत असतो. अंतकरण नसेल तर दगडात काय नाही? हा, चैतन्य नाही तिथं का अंतकरण नाही? सामान्य चैतन्य तर आहे. आता इथं टीव्हीत चालणारे कार्यक्रम नाहीत का? हा, आता इथं टीव्हीत चालणारे कार्यक्रम ह्या वातावरणात चालू आहेत. पण आता इथं टी व्ही असेल आणि त्याच्यात लाईन टाकली की कार्यक्रम प्रत्यक्ष दिसतात. मग वातावरणात कार्यक्रम आहेत. ह्या वातावरणात काय चालू आहेत? आता प्रक्षेपण चालू आहे. बघ, काऊन दिसणं तुम्हाला? टी व्हीचा अभाव आहे आणि तिथं त्याच्यात लाईनीचं काय आहे? अभाव आहे. किंवा लाईन एन टी व्ही पण बटन नाही दाबलं. आता बटन दाबा तुम्ही.
कार्यक्रम चालू आहेत. तशी इथं ही टी व्ही, ही मॉडेल म्हणजे काय? टी व्ही. अंतकरण काच आहे. अंतकरण काय? काच आहे. त्याच्यात प्रक्षेपण चालू आहे का नाही? प्रक्षेपण चालू आहे. कशात? त्याच्यात प्रगट आहे जीव. कशात? अंतकरणात. म्हणून ह्या टी व्हीमध्ये अँटिना लावलेला आहे आणि अंतकरणात आता कार्यक्रम काय आहे? तर जीव आहे, प्रगट आहे तो आता विशेष रूपाने. मग जिथं जिथं अंतकरणाची उपाधी चैतन्य रूपी वीज नाही आहे, चैतन्याची वीज तर आहेच ना सगळीकडे. अंतकरण असलं की तिथं प्रगटता आहेच. जिथं अंतकरण भेटलं की तिथं जीव आहेच. जिथं जिथं अंतकरण तिथं कोण आहे? जीव प्रगट आहे, विशेष आहे. अंतकरण नसेल तर बघा मड्यात काय नाही? अंतकरण नाही. म्हणून जीव गेला म्हणतो आपण. काय गेला? जीव गेला. काय नाही? फक्त तिथं शरीर तर आहेच, आत्मा तर आहेच, फक्त काय नाही तिथं? अंतकरण नाही. म्हणून काय गेला म्हणते? जीव गेला. जीव कशाच्या संबंधाने आला? हातपाय आलेले की आला, आणि हातपाय नाही आलेले की श्वास घेतला की आहे, आणि श्वास सोडला की कोण? इथं म्हणजे चैतन्य असायचं, असं हालायलं डोलायलं की जीव आहे, आणि याच्यातलं काहीच नाही झालं की मग अंतकरणाच्या संबंधामुळं जीवत्व आहे. होय. कशाच्या संबंधामुळं? जे विशेष सामान्य चैतन्य जे विशेष दिसायला जीवरूपाने ते अंतकरणाच्या संबंधामुळं. म्हणून इथं साक्षी जो आहे आत्मा किंवा साक्षी त्यातच असणारं पडलेला आभास अंतकरणात. म्हणून विशेषण आणि उपाधी आणि उपलक्षण असे तीन येतं. म्हणून विशेषण जे असतं, ज्यांनी विशेषण आपलं अंतकरण ठरलं किंवा अंतकरण विशेषण ज्याचा आहे तो जीव आहे. ज्याचा अंतकरण उपाधी झालं तो जीवनमुक्त आहे, आणि ज्याचा अंतकरणच नाही राहिलं उपलक्षण तो विधेयी मुक्त. म्हणून अशा प्रकारे महाराज विशेषण साभास बुद्धी मिळून विशिष्ट जीव सिद्ध आहे होतो. त्या विशिष्ट जीवापैकी विशेषण भाग तो आत्मा, तो जर मानला नाही तर जीवाची सिद्धीच होणार नाही. जो विशेषता असणारा आत्मा आहे तो जर नाही मानला तुम्ही, कोण? आत्मा जर नाही मानला तर मग साक्षी नाही मानला, आत्मा नाही मानला तर जीव सिद्धच होत नाही ना. बिंब नाही मानलं तर प्रतिबिंब, बिंबाच्या बिंब म्हणलं, प्रतिबिंब म्हणलं की बिंब मानावंच लागत. कोण? प्रतिबिंब आहे ना, मग त्याच्या पाठीमागं बिंब आहेच. पहा बघा, जे प्रतिबिंब दिसायलं ना, मग प्रतिबिंब कशामुळं दिसायलं? बिंबामुळं. बिंबाचंच ते बघा, राजहंस पक्षी चांदणं टिपूर पडलं, आणि म्हणून ते सगळेच असणारे चांदण्या त्या पाण्यात प्रतिबिंबित झाल्या. मग राजहंस पक्षी गारा खात नाही, तो काय खातो? मोती, माणिक याचा चारा खात असतो. कोण? मग त्यांनी अशी कल्पना केली, हे नक्की मोती येतं. हे पाण्यात जे चमकायलं ना तारे, ते वर येत, पण चमकायले कुठं? पाण्यात. मग त्याची अशी बुद्धी झाली त्या राजहंस पक्षाची, हे नक्की मोती येतं, हे माणिक येतं, हे आपल्याला खायचे. म्हणून त्यांनी पाण्यात काय टाकली? उडी टाकली. आता मोती मिळाले की त्याला ते प्रतिबिंब, त्या ताऱ्याचं प्रतिबिंब काय वाटलं? खरं वाटलं. म्हणून त्या राजहंस पक्षांनी काय केलं? उडी मारली आणि ते मेलं. तसं तुम्ही राजहंस आहेत. कोण आहे तुम्ही? तुम्हाला निवाडा करता येतो. अरे ते प्रतिबिंब आहे, ते भासलंय. ते तसं इथं अंतकरणात जे भासलंय प्रतिबिंब रूपाने, त्या प्रतिबिंबाकडे पाहून बिंब ध्यानात घ्यायचं. पाहिलं काय? त्याच्याबद्दल बरेच दृष्टांत दिले मी तुम्हाला. पाहिलं काय? फिरता मासा. कुठं पाहिला? पाण्यात. आणि थेट कुठं गेला? वरती. थेट कुठं गेला? वरती. तसं पाहिलं प्रतिबिंब, ध्यानात घेतलं बिंब, आणि ते बिंब हे साक्षी. कोण येतो? आत्मा येतो, साक्षी आहे ना. त्या साक्षीचा ब्रह्म्याशी मुळातच ऐक्य.
साक्षीला काही टाक बघा, जीवाला आपली उपाधी टाकायची, जीवाला बात करायचा, ह्या सगळ्या धर्माचा, सर्व धर्म परित्याज्य मामेकम चरणव्रज, दे इंद्रिय प्राण मन बुद्धी हे सगळं माया कार्य हे अनात्मा आहे आणि मी मात्र आत्मा आहे, असं जीवाने लक्षात घ्यायचं असतं. म्हणून या उपाधी माझी गुप्त. ही काय आहे? उपाधी. ह्या उपाधीत आत्मा कसा आहे? गुप्त आहे. तो इंद्रियाचा मनाचा काय नाही, विषय नाही, म्हणून त्याला गुप्त म्हणाव. खुर्चीवर बसा ना तुम्ही, नाही त्रास होत असेल नाही का, म्हणून त्याला खेटून बसा, त्रास व्हायला तुम्हाला, ही माझ्या लक्षात आलं ना. म्हणून आत्मा इंद्रिय मनाचा विषय नसल्यामुळं कसा आहे तो गुप्त आहे, कशानेच कळत नाही. नाही म्हणायची सोय नाही, कळतं काय नाही म्हणता का मग? हां, नाही म्हणता येत नाही. आणि कशाचा तो विषय नाही बघा, त्याला कोणीच जाणू शकत नाही, तो निर्विषय आहे. कोण्याही प्रमाणा ओ न दे उठी, कोण्या प्रमाणाला तो ओ देत उठत नाही, कोण्या प्रमाणाचा तो विषय नाही, निर्विषय. बघा, डोळ्याचा विषय आहे रूप. डोळा पाहायचा असेल तुम्हाला, रूप पाहायचा असेल तर त्याला काय प्रमाण? डोळा प्रमाण. तुम्हाला शब्द पाहायचा असेल तर काय प्रमाण? कान प्रमाण. तुम्हाला भजे पहा, बाईक म्हणजे आता आहे भजे, हे पहा बरं भाजा, तुम्ही असा पाहिले, छान दिसायले गाड्या, काय दिसायले? मग रंगाने छान दिसायले, असे गोल आकाराने छान दिसायले का असे वाकडी तिकडे झाले म्हणून छान दिसायले? ती म्हणे तुम्ही काय येटगळ आहेत का काय? मी म्हणे पाहलो ना मी. हां, काय पाहलो? भजे. कसे पहा, कशाने पाहायचे? डोळ्याने? हां, का कानाने का नाकाने? असं घेतलं नाक, अरे मस्त छान वास आला, असं पहा नसतं भज्याचं. हां, मग पहा म्हणजे कसे पहा? खाऊन पहा, मग सांगता येतं अरे सगळं बरोबर आहे, मिठं बरोबर आहे, तिखट बरोबर आहे, सगळं कसं आहे व्यवस्थित आहे. चलू ती 2-4 खाल्ले मग सांगित कशाने काय प्रमाण त्याला भजे सांगायला? जीभ प्रमाण. रूप पाहायला काय प्रमाण? डोळा प्रमाण. शब्द पाहायला काय प्रमाण? कान प्रमाण. गंध पाहायला काय प्रमाण? तसं आत्मा पाहायला काय प्रमाण? आत्मा कशानेच कळत, मग कशाने कळत नाही तर मग नाही म्हणा ना, नाही म्हणायची बी काय नाही सोय नाही. काऊन की डोळ्याद्वारे आत्माच पाहाला, देखवी ऐकवी एक, हे अनेक, आणि त्यो तुमच्या डोळ्याद्वारे कोण पाहिलं बरं? मीच पाहलो ना. अंतकरणाची उपाधी धरून इंद्रियाच्या माध्यमातून कोण पाहलो? मीच पाहलो. देखवी कोण ऐकायला आहे? कान ऐकायला का? शब्दाला शब्द कळतो का कानाला शब्द कळतो? हां, शब्दाला शब्द नाही, कानाला बी शब्द नाही, मनाला शब्द का? मनात शब्द, मनात कोणाला कळाला? खिडकीला दिसत असतं का? खिडकीतून दिसत असतं, कळायला की तुम्हाला? खिडकीला दिसत असतं का? खिडकीतून. आरशात दिसत असतं का? आरशाला दिसत असतं. आणि आरशात कोणाला दिसतं? मीच पाहिलं बिंब प्रतिबिंब आरशात, तसं मीच पाहतो डोळ्याद्वारे रूपाला अंतकरणात. मी साक्षी आहे, याचा द्रष्टा आहे. म्हणून लक्षात कोण्या का रीतीनं तुम्ही तुमच्या ध्यानात यावं बापा, दुसरं काही नाही बघा याच्यात. हे तू काहीच नाही, फक्त कोणते उदाहरण देऊन तुम्ही तुमच्या जागेवर या बापा. असतीच वस्तू होई जे, असलेलं व्हा, नसलेलं टाकून द्या. नसलेले झाले तुम्ही, म्हणजे काय व्हा तुम्ही? असतीच वस्तू होई जे. म्हणून हा विचारून अहंकार सांडीजे. विचाराने काय टाक, मग असतीच वस्तू होई जे. आपली स्वस्ती आपणे सहज की जे, आपली सोडून केली, सहज केली. पुन्हा बसल्या गंगा मासल्या. काय लागलं आपल्याला? बसल्या सहजच आपलीच स्वस्ती, म्हणजे आपणच आपल्याला सोडून घेतलं, आपणच आपल्याला बांधून घेतलं होतं.
म्हणून देह सोडा का अहंकार टाका, हा विचारून टाका का इंद्रिय घेऊन टाका, विचारून टाका का घासलेट ओतून काढी लावून टाका अहंकार, होय विचारून टाका का फॅनला लटकून टाका अहंकार, टाकायला नाही का लोक अहंकार, हिच्याला अहंकार टाकणं म्हणतात का? हा, आणि जर तुम्हाला आत्मा नाही कळाला आणि तुम्ही अहंकार ज्याचा धरला तर तुम्ही जितके ते आत्मघाती आहेत तसे तुम्ही बी आत्मघाती आहेत. आत्मा नाही कळाला तर आत्मा असून आत्मा नाही कळाला तुम्ही बी कोण आहे? तुम्ही आत्महत्याच केली. तुम्ही त्याला म्हणाले त्यांनी फाशी घेतली, अरे तो बी फाशीच घेतली ना. आत्मा नाही कळाला, आत्मा नाही कळाला तुम्ही बी काय घेतली? आत्महत्यारेच तुम्ही बी. मग बघा असं तुम्ही म्हणा हे शाप द्या श्राप गिराप काय नाही, खरं सांगायला तुम्हाला जर आत्मज्ञान नाही झालं ना आत्मा नाही कळाला तर तुम्हाला फाशीच घेतली. उगा त्याला नाबट नको ठेवू तुम्ही. आत्महत्या केली, अरे असं करावं काय आणि तू काय करायला? हा, तू काय करायला? तेच करायला तू बी आत्महत्याराचे. आत्मा नाही कळून घेतला, आत्माघात करून घेतला असतो. आत्माघात झाला तुझा, आत्मा कळाला नाही तुला, आत्माघात करून घेतला, तू बी फाशीच घेऊन मेलास. फक्त लोक म्हणत नाही का फाशी नाही घेतली जो, समाज म्हणत नाही का फाशी नाही घेतली जो. जर आत्मा न कळता तुम्ही मेले तर कसे मेले? तुम्ही घातच करून घेतला, फाशीच घेऊन मेले, आत्महत्या केलीस तो तुझी. आत्महत्याचं पाप लागल तुला, मोठं पाप लागल. किती पाप? भयानक पाप. कशाचं पाप? आत्महत्याचं. म्हणून बघा असं बोलणं बी बरं असतं, जाग्यावर येतं माणूस. म्हणून आपली स्वस्ती सहजे आपण केली. हा विचाराने काय टाका? देह टाका का अहंकार? देह टाकायचं तुमच्या हाताचे का अहंकार? देह दुःख द्यायला का अहंकार? ह्या देहाचा अहंकार नाही यायला, दुःख आहे का यायचं? यायला ह्या देहाचा अहंकार नाही, दुःख आहे का तुम्हाला? यायला सर्दी झाली तुम्हाला काय वाटतं? फक्त सांगता येतं तुम्ही काय घ्या, कडा घ्या, वाप घ्या. सांगता येतं का तुमचं घेता येतं? सांगता येतं. त्याला तुमच्या सर्दीचं काय घेणं देणं नाही. त्याचं नाक गळत नाही, त्याला खोकला येत नाही, त्याला काहीच नाही. कारण की त्यांनी ह्या देहाचा काय नाही, अहंकार नाही. आणि तुम्ही तुमच्या देहाचा काय धरला? अहंकार धरला म्हणून दुःख आहे. अहंकार टाकून द्या, काय नाही, दुःखत नाही. हा विचारून अहंकार सांडीचे. मग असतीच वस्तू आहे जे असलेलं व्हा, नसलेले झाले तुम्ही. आपणी स्वस्ती सहजे हा अहंकारून नाथिला, समूळ दयाचा नाशिला, तोच परमात्मा संचला आधीच आहे. आधी तुम्ही देव आहेत, तुम्हाला देव करायची गरज नाही. शेंदूर लावून तुम्ही पहिलेच कोण आहेत? देव आहेत. करायचं का तुम्हाला देव? त्याला करायचं देव शेंदूर लावून. आणि तुम्हीच केलेत पुन्हा ते पोटी आलं ना वैरी झालं. ते कोणी मानले देव? हे ते आलेत कोणी कोण का? तुम्हीच केलेत. ते तुम्हीच केली. हिरीवरच्या आसरा कोणी आणल्या? आणि लगेच दुसऱ्या वर्षी तुम्हाला धरलं त्याने. वा रे वा, त्या आसरा. हे कोणचे देव तुमचे? शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते, आपल्या पोटाचे रळते मागती शिते, आपल्या इच्छा अनिका पिढी काय देईल ते बारुडी. म्हणून आता इथून पुढं तुम्ही कोणताच देव मानू नका दुसरा. आणि तुमच्याहून खरं सांगतो दुसरा देवच नाही. जेणे तू कशी देव ते चैतन्य, बिजा देव मानसी कोणी हेच बंधन तेने होई. ते बंधनाला कारणी दुसरा देव. म्हणून ज्याला तुम्ही देव म्हणतात तो देव म्हणजे ज्ञान, प्रकाश, चैतन्य. म्हणून इथं महाराज म्हणतात बुद्धी हे विशेषण भाग तो जर मानला नाही तर जीवाची सिद्धी होणार नाही. केवळ आत्म्यालाही जीवत्व नाही, तसेच केवळ बुद्धीलाही जीवत्व नाही. आत्मा बी जीव नाही आणि बुद्धी बी जीव नाही. आत्म्याचा बुद्धीत पडलेला आभास जीव. म्हणून बुद्धी, आभास आणि आत्मा तिन्ही मिळून काय? जसं नुसतं पाणी असलं तरी स्वयंपाक होत नाही, नुसतं अग्नी असलं तरी स्वयंपाक होत नाही, आणि नुसतं धान्य असलं तरी स्वयंपाक होत नाही. काय काय लागतं? उदक, धान्य आणि अग्नी झाल्या घडे पाक. एका मीन एक कामा नाही, दोन आहेत एक नाही. जमल काय? हा काय लागतं मग?
पाणी बी लागत, धान्य बी आणि अग्नी बी. पाणी हे अन्न नाही अग्नीच नाही, कसा स्वयंपाक करतात? तिन्ही लागते. तसं इथं बुद्धी लागती, आत्मा लागतो. त्या आत्म्याचा बुद्धीत पडलेला आभास तर आहेच. मग आत्म्याचा आभास बुद्धीत पडतोच. जिथं जिथं बुद्धी आहे तिथं आभास आहेच, तिथं जीव आहेच. बघा लिंबात झाडात जीव आहे का नाही? हा, झाडात जीव आहे का नाही? आहे. तिथं बी अंतकरण आहे. फक्त तिथं वाणीचा अभाव आहे म्हणून सांगता येत नाही. कोराड हाणली तरी रडता येत नाही. कुत्र्याला काठी हाणली तर लांब जातं, मागं पाहून आळडतं, मला काहून काठी हाणली, मी काय गुन्हा केला तो? आडतं का नाही? लांब जाऊन तसंच पळून जातं का? लांब जातं मग पाग पाहून लगे काय करतं ते आळडतं. म्हणजे तिची भाषा तुम्हाला कळत नाही. ते सांगायला, अरे दादा मी आता काय गुन्हा केला तर मला काहून काठी मारायचो, मला काय अपराध केला? त्या दारात आलो म्हणजे त्या बापाचा आहे का दार? हां, नगरपालिकेनं केलेला रोड आहे. हां, ती गाडी तिथं सोडेली तो, तिला काहून नाही तू बदडी, मला काहून बदडत? अच्छा सांग. म्हणून तिथून आळडत होती, कुठून? लांबून. त्याला तरी आळडाता येतं, झाडाला तर कुऱ्हाड हाणली तरी जीव नाही का? वाणी नाही. कुत्र्याच्या ठिकाणी जीव बी आहे, वाणी बी आहे. आणि तुमच्या ठिकाणी जीव बी आहे, वाणी आहे, शब्द आहे, शब्दाचा अर्थ आहे. त्या अर्थाचा अर्थ कळतो तुम्हाला. तुम्हाला जर काठी मारली तर जमल का? आळडाचाल का? लगेच त्याची कचुंडी धरताल. ती आधारात आलो म्हणजे का काठी मारतो का तू? लगेच भाऊ की तुला दाखवतो आता. म्हणून ध्यानात घ्या, इथं आत्मा व साभास बुद्धी मिळून विशिष्ट जीव झाला आहे असे म्हटले आहे. त्याचे स्पष्टीकरण असे, वेदांत शास्त्रामध्ये एकच बुद्धी विशेषण व उपाधी होऊ शकते. तुमच्या मनावर आहे तुम्हाला जीव बुद्धी विशेषण ठेवायची का उपाधी करायची. जर विशेषण असेल बुद्धी तर तुम्ही जीव आहेत. तुमची बुद्धी जर काय असेल, कारण की बुद्धीचे जे धर्म आहेत तुम्ही तुमच्यावर आरोपित केलेले आहेत. सुखदुःख हे बुद्धीचे धर्म आहेत. बघा, जे ज्याच्यानी येत असतं, जे ज्याच्यानी जात असतं ते त्याचंच असतं. हे पडसं आलं म्हणजे पडशाचं काय असतं? नाऱ्यावर उचल्या आणि भीतीवर जाऊन बसला. कळत नाही का तुम्हाला? पडसं आलं म्हणजे ते त्याचंच असतं ना, कोणाचं? पडशाचं. आणि पडसं गेलं म्हणजे गेलं. जोपर्यंत तुमच्याकडं पडसं आहे तोपर्यंत ते येणारच. आणि पडसं गेलं की जे ज्याचं असतं, ज्याच्या असण्याने असतं आणि ज्याच्या नसल्याने जे नसतं ते त्याचंच असतं. तसं अंतकरण जोपर्यंत तोपर्यंत सुखदुःख राहतात. आणि अंतकरण असलं की सुखदुःख जातात. सुसुप्तीमध्ये अंतकरण नाही तर सुख नाही, आणि अंतकरण आलं की सुखदुःख आले. म्हणून ते कोणाचे येतं? जरा ध्यान देऊ नाही का? जाऊ दे ते काय गेलं ना मुसळ केरात. म्हणून अंतकरण आलं की सुखदुःख आले, आणि अंतकरण गेलं की मग ते कोणाचे? अंतकरणाचे. तुमचे नाहीत. सुसुप्तीत तुम्ही नाहीत का? अंतकरण नाही. अंतकरण नाही आणि अंतकरण नाही तर सुख नाही, दुःख नाही. बघा, एखाद्या माणसाला केस तुडा आला, असं ठसठस करायला दिवसभर, आणि त्याला काय लागला? डोळा लागला. आणि डोळा लागल्यावर आता केस तुड नाही का? त्याच्यात ते मटेरियल नाही, फक्त काय नाही? अंतकरण. जागा झाला की लावलं ठसठस करायला. काय करायला? बघा ना, दिवसा तुमची बिमारी तुम्हाला कळत नाही, आणि रातच्या झोपी गेल्यावर मग लगेच ती चरायला म्हणजे मग काय निघाली बिमारी? चरायला नाही निघाली. तुमचं अंतकरण स्थिर झालं म्हणून शरीरातलं काय काय कुठं घडामोड व्हाली ती सहज कळत असती. दिवसभर घरात मध्ये घडी असती आणि तिचं चालू असतं कट 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 कट. कळती तुम्हाला? आणि रातच्या पायड्यावर हां लगेच ती काय वाजती? कट 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 वाजती. घडी पायड्या वृत्ती जाती तिकडं, तिचा आवाज मग तुमच्या लगेच स्पष्ट कानावर पडतो. कशाचा?
घडीचा असं आहे का नाही बरं? हां, आणि काऊन की वृत्ती अंतर्मुख झाली. दिवसा वृत्ती बहिर्मुख होती, कधी शब्दाकडं, कधी रूपाकडं, कधी गंधाकडं, कधी स्पर्शाकडं, कधी रसाकडं बहिर्मुख वृत्ती असल्यामुळं त्या शब्दाकडं तिचं काय नाही ध्यानच नाही. असं बरेच घरं येतं तिथं मंत्र चालू असते, पण ते मंत्र चालू येतं, वृत्तीच नाही त्याच्यात. वृत्ती कुणीकडं? बाहेर. मग ते मंत्र ते आपलं लावून दिलेली असते कॅसेट, ते चालतं हरे राम कॅसेट लावून दिली आणि याचं वाणी दुसरीच बोलायली. म्हणून द्या ना, तिकडं काय नाही वृत्तीच नाही. आणि जर तुमची न कॅसेट लावता तुमची वृत्ती अंतर्मुख हरिराम करीत असेल तर कॅसेटची काय करायची? कॅसेट लावणं काही मतलब नाही ना, वृत्तीच नाही तुमची, काय नाही. आणि मग चांगलंही लावणं, पण तुमची काय असावं बहिर्मुख झालेली वृत्ती त्या ध्वनीनं अंतर्मुख व्हावं याच्यासाठी कॅसेट येते. आता तुम्ही कॅसेट लावणं जर बाहेर असताल तर मग काय कामी ती कॅसेट लावून बी आहे ते कोण महाराजाचे पुन्हा घर येते तिकडे गडावरचे कोणते महाराज आहेत ना ते. हां स्वामी समर्थ, हां स्वामी समर्थ, स्वामी समर्थ घरात चालूच असतं. स्वामी समर्थ चालू, नवरा बायकोचे भांडणं चालू. क्या स्वामी समर्थ काय करीन? स्वामी समर्थ बहिर्मुख वृत्तीला स्वामी समर्थ काय करतील? तुमची अंतर्मुख वृत्ती करा. जितकी तुमच्या अंतर्मुख वृत्ती होईल तितकं तुम्हाला कळल. तुम्हाला जर ते झोपी जाताना जशी अंतर्मुख वृत्ती झाल्यावर घडीच आवाज कळाला, तसं तुम्ही जर पुन्हा अंतर्मुख वृत्ती केली तर आतमध्ये ठोके चालू येत आहे. काय चालू आहे? ते ठोक्याचा पण आवाज कळेल तुम्हाला. वृत्ती जर काय झाली अंतर्मुख, आता काहून कळत नाही तुम्हाला? बहिर्मुख वृत्ती. जर तुमची अंतर्मुख वृत्ती झाली कट कट घडीसारखेच काय चालू येतं? ठोके चालू. त्याच्या पुढे जर तुमच्या अंतःकरणवरती स्थिर झाली तर आत म्हणजे रक्ताचा प्रवाह चालू आहे. त्याचा प्रवाह म्हणलं की ध्वनी आहेत ना, वारात पाणी वाहतं, आवाज येतो का नाही? पाणी काय होतं? वारं वाहतो, त्याला शब्द आहे का नाही? आवाज येतो का नाही? सू करून कोणाचा? म्हणजे जी प्रवाह असतो किंवा वाहतं त्याला आवाज आहे. तसा रक्त याच्यात काय करतं? वाहतं. खालच्या तळपायाच्या इचूट असला लगेच इथं मुंग्या निघायच्यात. कुठं डसला? कुठं? कणकुळीला. मुंग्या कुठं गेल्या? टाळूला. कस काय गेल्या? रक्ताप्रवाह इतका सन काय चालू आहे? प्रवाह चालू आहे, सन सन असं धावत रक्त सारखं. म्हणजे प्रवाह आहे म्हणले त्याच्या ध्वनी का नाही? मग तुम्हाला कळतं का ध्वनी? कसा कळलं? तुम्ही बहिर्मुख झालेले काय झालेले. तो ध्वनी कळण्याकरता तुमची वृत्ती काय व्हायला पाहिजे? अंतर्मुख, सूक्ष्म व्हायला पाहिजे. अंतर्मुख. त्याच्या पलीकडे जर तुमची वृत्ती अंतर्मुख झाली तर आत सोहम अहम सोहम अहम सोहम सारखं चालू आहे भजन. अहम वागा सोहम वागा प्रेमाना गारा वारी. आजच झालं ना वाटत? सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. माझे मल्हारीची येळकूट येळकूट जे मल्हार घोंगडी टाकून काय कर? येळकूट येळकूट कोटी येळू खाय रावणाच्या घरी. म्हणून लक्षात घ्या, अंतर्मुख वृत्ती जर झाली तर आत सो अहम सोहम अहम सोम अजपा अजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वाशी चालू आहे भजन सहजच. अहम वागा सोम वागा अहम सोम अहम सोम स्पष्ट अंतर्मुख वृत्ती. त्याला अनुहत ध्वनी म्हणते. त्याला कोणता ध्वनी? अनहत ध्वनी. अनुहत ध्वनी गरजेती आपा चालू येते अखंड भजन. तुमची वृत्ती जर सूक्ष्म होणं अंतर्मुख झाली तर. बहिर्मुख वृत्तीनं हे कळत नसतं. ते कसं कळतं? अंतर्मुख वृत्ती झाली तर. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये एकच बुद्धी विषय म्हणून इथं महाराज म्हणतात की उपाधी आणि उपहित. उपाधी आपण वेगळं राहू म्हणून एकच अंतकरण विशेषण जर असेल तर जीव, आणि एकच अंतकरण जर उपाधी केली तुम्ही तर मग तुम्ही उपहित वेगळे. त्या सगळ्याहून कसे साक्षी ठरल्या जातो अंतकरण उपाधी झाली, आणि जीव ठरल्या जात असतो अंतकरण विशेषण झालं. लक्षात घ्या, साक्षी ठरल्या जातो अंतकरण जर उपाधी झाली तर, आणि
जीव ठरला जातो, अंतःकरण विशेषण ठरलं तर ज्याचा अंतःकरण विशेषण येतो जीव, आणि ज्याचा अंतःकरण उपाधी येतं मग तुम्हाला तुमचा अंतःकरण विशेषण ठेवायचं का उपाधी ठेवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. विशेषण ठेवलं तर जीव, आणि जीव ठेवलं तर मग यावं लागेल, मरावं लागेल, भोगावं लागेल. जीव दशा दुःखाला कारण आहे, जीव दशा पाप आहे. कोणची दशा? जीव दशा हे काय आहे? कारण की जीव मरत नसतो, फिरत असतो अनेक शरीरात. जीव काय? जीव न देखे मरण, धरी नवी चांडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभ अशुभाचे. म्हणून तुमचा अंतःकरण तुम्ही विशेष ठेवू नका. म्हणून ते प्रतिबिंबाकडे पाहून बिंब ध्यानात घ्या. काय ध्यानात घ्या? बिंब. जो साक्षी आहे तो मी आहे. मी कोण? आभास का निराभास? आभासाकडे पाहून मी कोण? म्हणून निराभासी पूर्ण झालो तजाकार, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता गेला अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. आता काय गेला? अहंकार गेला. देह नाही गेला, अहंकार गेला. तो जीवनमुक्त. कोण जीवनमुक्त? देह आहे पण त्याचा अहंकार नाही, देह आहे त्याचं तादात्म्य नाही, देह आहे त्याचं ममत्व नाही. तो कोण? फक्त उपाधी आहे, राहिली देहाची उपाधी आहे. आता तो उपहित आहे. उपाधीचे धर्म तो काही घेत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही द्यावा. तैसे मत करून ठेवा नारायणा, तुमच्यासारखं मला करा. कसं करा? तुमच्यासारखं करा. तुम्हाला जशी उपाधी नाही कोणचीच, तशी तुम्हाला बी काय नाही. कारण की तुम्ही उपहित आहेत. तुम्ही कोण आहेत? उपहित आहेत. तुम्हाला उपाधी नाही. म्हणून उपाधी वेगळे, तुम्ही देवा तसं मला करा. करून ठेवा नारायणा. सकळ वासना, समूळ वासना नुरबाबी, माझी पूर्ण वासना काय करा? निवृत्त करा. कोणतीच वासना मला ठेवू असं मागाव देवाला. पैसे देईन, पद देईन, लेकरू होऊ देईन, वावर पिकू देईन, युवाय चांगला भेटू देईन, सून मला मिळू देईन, हे मागाव देवाला. ते म्हणे गाद्या हो, एवढ्या बायका म्या तिकडं नेऊन घातल्या, त्याच्याकडे पाहिलं नाही. तू ह्या संसाराचं काय मला देणं घे नाही. मी सोन्याची मला सोनं दे. अरे म्या लांग ती द्वारका पाण्यात नेऊन घातली, आणि तू ह्या सोन्याकडे कशाला पाहू मी? सगळे यादव मारून टाकले म्या, आणि तुम्ही म्हणतो हो लेकरू चांगलं ठेवी. देव संसारातलं काही देत नसतो, आणि जे संसारातलं देत असतो ते देवच नसतो. हे संसारातलं देवाला काही मागूच नाही. कशातलं? प्रारब्धाने मिळत असतं. कशाने मिळतं? जे भेटायचं ते प्रारब्धाने, जे नाही भेटायचं ते प्रारब्ध. म्हणून ते ढकलून द्यावं प्रारब्धावर, आणि देवाचं खुशाल भजन करावं. काही मागू नये देवाला. मागणे त्या माणूचित वडिलाची रीत जाणत असो. म्हणून इथं जी अंतःकरण उपाधी ज्याची झाली, त्याप्रमाणे ज्यावेळी बुद्धी सत्संगतीत राहून व श्रवणादिक करून आत्मज्ञान संपन्न होईल, त्यावेळी ती बुद्धी असे समजते की मी हे संसार धर्म माझे नाहीत. संतांच्या संगतीत जर तुम्ही श्रवण केलं इमानदारीनं, कसं? खरंच इमानदारीनं जर श्रवण केलं, मुक्त होण्यासाठी श्रवण केलं, जन्म मरणाची निवृत्तीसाठी श्रवण केलं, तर हे निश्चित काम घडतं. हे संसार धर्म माझे नाही. हे कोणतेच संसार धर्म माझे नाही. माझ्या ठिकाणी कोणचा संसार नाही. म्हणून इथं ते आहेत ते, म्हणून संसार धर्म माझे. म्हणून इथं महाराज म्हणतात आत्मज्ञान संपन्न होईल त्यावेळी ती बुद्धी असे समजते की हे संसार धर्म माझे आहेत, ते आत्म्याचे नाही. ती बुद्धी आपले धर्म, त्या संसार धर्म माझे आहेत आणि खरं बुद्धीचे आहेत. हे सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? आत्म्याचे नाहीत. कोणाचे नाहीत? आत्म्याचे नाहीत. ती आपल्यावर घेती. जसं पतिव्रता घरातलं सगळे काम आपल्यावर घेते, पतीला एक काम सांगत नाही. सगळे धर्म आपल्यावर काय घेते? आपल्यावर घेते. पती कसा जरी असला तरी सगळे धर्म आपल्यावर घेते. तशी ही बुद्धी हे संसार धर्म आपल्यावर घेती नाही. बुद्धीचेच आहेत ते. कोणाचे आहेत ते? बुद्धीचेच आहेत ते. ती आत्म्यावर घालीत नाही, आत्म्याचे नाहीत.
असे जाणते त्यावेळी ती बुद्धी उपाधी आहे. असं ज्यावेळेस बुद्धी जाणते तुमची, हे सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत, तुमचे नाहीत. सगळे बघा, जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत संसार धर्म आहेत. बुद्धी नसल्यावर संसार धर्म आहेत का? काय नाही, बुद्धीच नाही. अरे निर्बुद्ध माणसाला संसार धर्म नाहीत राव. येड्या माणसाला काय नाही. पिशे नागवे का उघडे हे कोणी जाणावे? कळतं का तुम्हाला? माऊलीच्या वाव्या एक पिस आहे, ते नागवे का उघडे त्याला माहिती आहे का? त्याचे धर्म त्याला तुम्ही पंचपक्वान्न वाढा, सगळं मिसळून खातं ते, त्याला काहीच नाही ना कोणाला. पिशाला जर संसार धर्म बुद्धी पागल झाल्यामुळं नाही तर तुमची बुद्धी तर उपाधी झाली. तिथं कशाचे धर्म आले? ते बुद्धीचे आहेत असं लावित असतो. ते हे सगळे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत, आत्मस्वरूपाचे नाही, म्हणजे तुमचे नाही. असं तो बुद्धीला उपाधी करीत असतो. अशी बुद्धी असे जाणते त्यावेळी त्याची बुद्धी उपाधी आहे असे समजावे. आरशावर असलेले शेणाचे डाग प्रतिबिंबाचे ठिकाणी नसते. आरशावर शेणाचे डाग आहेत, मळाला आरसा, मग ते प्रतिबिंबाचे डाग आहेत का ते? प्रतिबिंबाचे नाहीत आणि बिंबाचे नाही. दिसतेच प्रतिबिंबावर पण नसतात प्रतिबिंबावर. ते काचावर पडलेले डाग आहेत. काच पुसला की प्रतिबिंब स्वच्छ, आणि बिंबाच्या ठिकाणी तर काहीच नाही. दर्पणीची दुसरे भाषे परिचय असे एकची. आरशातलं दुसरं दिसतं का दुसरं असतं? बघा आरशात कसं कसं दिसतं तुम्हाला सांगतो. तुम्ही आरसा पाहता पण लक्षात घेत नाही. आरशात दुसरं दिसतं, ते टिकून पाहतो, मी त्याला टिकून पाहलो, असंच असतं ना. ते तुमच्याकडं पाहतं आणि तुम्ही असं असतं का? असं दिसतं, असं दिसतं का? खरं असतं ते. तुम्हाला पाहतं का? तुम्ही त्याला पाहता? हे तुम्ही जर इकून त्याला पाहता असाल तर ते पूर्वीकडं, तुम्ही पश्चिमेकडं. ते कुणीकडं दिसतं? पूर्वेकडं. तुम्ही कुठं उभे आहेत? पश्चिम, म्हणजे तुमच्या विरुद्ध बाजूला येते. आणि तुम्ही एक आणि ते एक, दोन. हे तुम्ही एक आणि ते दिसतं दोन. ते तुमच्याकडं पाहतं, तुम्ही त्याच्याकडं पाहता. असंच होतं ना. ते तुमच्याकडं असं पाहतं, तुम्ही जसे डोळे वाचिताल ते तुमच्याकडं काय वाचितो? डोळे टावकारितो. तुम्ही डोळे झाकले की ते बी डोळे झाकी. तर तुम्ही उघडे की ते बी उघडी. तर तुमच्याकडं ते पाहतं, तुम्ही त्याच्याकडं पाहता. तुम्ही वाकडं लावलं की पोट्टे लावायचे तुम्ही त्याच्याकडे पाहून. आणि मग जसं जसं वाकडं लावून तसं ते काय करतं? वाकडं लावतं. सावलीलाच खेळत तिथले लेकरं. आणि तुम्ही काय करायले मग? अरे जीव प्रतिबिंबच आहे आणि त्याला खेळायले तुम्ही. म्हणून ध्यानात घ्या, असे समजावे. आरशावर असलेले शेणाचे डाग प्रतिबिंबाचे ठिकाणी नसते तर तरी पाहणारा मनुष्य ते डाग आरशाचे आहेत, मुखाचे नाहीत असे समजतो. त्याप्रमाणे येत आत्मा आत्मयाचे ठाई, देहाचे धर्म देई, ऐसे जाणेने पाही. ज्ञान आहाती अज्ञात आहाती ज्ञात आहाती. असं ज्याला कळालं देहीची धर्म, आत्मा तो आत्मयाचे. मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी हे कोणते धर्म? म्हणून स्थूल देहाचे धर्म वेगळे, सूक्ष्म देहाचे धर्म वेगळे, कारण देहाचे धर्म वेगळे, महाकरण देहाचे धर्म. ज्याची त्याला लावून दिली, याची यास त्याची त्याच चुकीने कास घातली. म्हणून आपल्यावर घेऊन येते धर्म, त्याची त्याला लावून द्यावं. आपण साक्षी आहेत त्याचे. बळू या माऊली ज्ञानोबाच्या वचनाप्रमाणे ज्ञानवानाची बुद्धी समजत असते, म्हणून त्या बुद्धीला उपाधी समजावे. असं ज्या बुद्धीला कळालं ती बुद्धी काय आहे? आणि अंतकरणाचे सुखदुःखाचे धर्म ज्या बुद्धीनं त्या जीवावर घातले ते विशेषण झालं. कोणावर घातले ते? आपण वेगळं न राहता मिसळली. कशात मिसळली? तुमच्या ठिकाणी इथं मिसळली ती आपले धर्म. मी दृष्टांत सांगत असतो, त्यालाच असणारं त्याला संसर्ग अध्यास म्हणतात. स्फटिक दगडावर तांबडं फुल ठेवलं तर ते काय दिसतं? स्फटिक. याला संसर्ग अध्यास म्हणावं. तसं तुमच्या पुढं ती बुद्धी आहे आणि तिचे धर्म तुमच्यावर उमटलेत, याला संसर्ग अध्यास म्हणा. तुम्ही स्फटिक दगडासारखे आहेत आणि ती बुद्धी त्रिगुणात्मक आहे. सुखदुःख कोणाचे येतं? कारण की सुखदुःख सत्वगुणात उमटत असतात.
क्रिया रजगुणात उमटत असतात आणि आकारात काहीच उमटत नसतं. मग इथं आकार हे शरीर, याच्यात क्रिया आहेत प्राणाच्या आणि याच्यात विचार येतं बुद्धीचे. म्हणून सुखदुःख कोणाचे येतं? बुद्धीचेच येतं. ते बुद्धीवर न उमटता ती बुद्धीनं तुमच्यावर घातलीत किंवा तुम्ही अंगावर घेतलीत. पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे मग कान दाटी दे धनुर्धरा. म्हणून तात्पर्य बुद्धी उपाधी समजावे. तात्पर्य ज्ञान म्हणून अज्ञान अवस्थेमध्ये बुद्धी विशेषण असते व ज्ञान झाले म्हणजे त्याच बुद्धीला उपाधी म्हणावे. अज्ञान अवस्थेमध्ये बुद्धी विशेषण होते आणि ज्याला ज्ञान झालं त्याची बुद्धी उपाधी असते. म्हणून ज्याला ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, मी साक्षी असं लक्षात आलं म्हणून या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ. हा मग त्यात जे तत्व आहे ते माहीत हो का स्वीकाराव. हां मुलगी पाहिली माहीत झाली आणि स्वीकारली नसेल तर पाहून काम चालतं का? नवरदेवानी काय पाहिली? मुलगी पाहिली, माहीत नाही झाली का त्याला कशी येतं, पण काय नाही केली, स्वीकारली नाही. तसं तुम्हाला कळालं आत्मा कसा आहे, चैतन्य आहे, आत्मा ज्ञान स्वरूपी आहे, आत्मा सच्चिदानंद रूपी, असं कळालं नाही का? मग कळण्याला महत्त्व का स्वीकारल्याला महत्त्व? मग स्वीकारायचं का नुसतं कळूनच घ्यायचं? हां कळाल्यावर परोक्ष ज्ञान होईल आणि स्वीकारल्याला अप्रोक्षत्व होईल. जेवायला सांगितलं कळालं नाही का, तितक्यावर भागलं का? 12 वाजले को अवधीचे जेवलो नाही मी, सकाळी उपाशीच राहिलो. काऊन की जेवायला सांगितलं होतं मामानी, सांगितलं होतं का नाही मामाने? हां 12 वाजले तरी बोलिलं नाही, भूक लागली बाबा. आणि नुसत्या सांगितल्यावर जमलं का? कळालं नाही का सांगितल्यावर? जमलं का तितक्यावर भागलं का तुमचं? का भागलं मग? आता चौथीत लावला मृदंग तुम्ही, टन 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 तर मग जेवण काय झाले, तृप्त झाले. तसं प्रोक्ष ज्ञान मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा निश्चित कळाव, असा बोध व्हावा. आणि अशा बोध झाल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर अंतःकरण उपाधी होत असतं, बुद्धी उपाधी होत असते. मी उपहिते, ती बुद्धी उपाधी आहे. तिचे धर्म माझ्या ठिकाणी नाही, तिचे धर्म तिचे धर्म. मी अधर्मी आहे, माझ्यावर कोणतेच काय नाही, धर्म नाही. याला म्हणावं ज्ञान, याला म्हणावं आत्मज्ञान, यालाच काय म्हणावं? कोणतेच धर्म तेव्हा आपल्या अंगावर घ्यायला तयार नाही. न शरीराचे, न इंद्रियाचे, न प्राणाचे, न मनाचे, न बुद्धीचे कोणतेच धर्म, न पाप, न पुण्य, न येणं जाणं, न सुख, न दुःख, हे कोणतेच धर्म माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. मी या सगळ्याचा काय साक्षी आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दी पाप पुण्यांग, काहीच नाही. मी असा शुद्ध निर्मळ सच्चिदानंद रूप असणारा ब्रह्म आहे, याला म्हणावं ज्ञान. अप्रोक्षत्व कळालं, अप्रोक्ष झालं. आता न भय, न चिंता, न धाक, न कोणतंच काही राहिलं नाही माझ्या ठिकाणी. न जन्म, न मृत्यू, न येणं, न जाणं, न सुख, न दुःख, ह्या सगळ्या झंझाटातून मुक्त झालो मी. आता हे कोणतंच माझ्या ठिकाणी राहिलं, याला म्हणावं आत्मज्ञान. आणि बरं असं नको का कोणाला? हां मग आत्मा कळाला तर असं होत असतं, आत्मा नाही कळालं तर मग रडावं लागतं. काही झालं की मग रडतं ते टूळ 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 टूळ, जरसक झालं की रडतं, जरसक झालं की रडतं, जरसक मिळालं की असं, 10 रुपये मिळाले की हसतं, आणि 10 रुपये हरपले की भाव चोळतं. काऊन पाहिलं मावशी मी पैसेच हरपली महाराज, हरपली किती? आणि 10 रुपये सापडत आहे. हा लक्ष बापा महाराज, तुमचं प्रवचन ऐकलं म्या, मला 10 रुपये सापडे. त्याच्यासाठी प्रवचनाला यायचं असतं. म्हणून द्या ना, द्या आत्मज्ञाना वाचून जर दुसरं करणं हे व्यर्थ आहे. म्हणून आत्मज्ञान झालं त्याला सगळ्या उपाध्या मिटत असतात. कोणतीच उपाधी राहिली, निरुपाधिक चैतन्य, कोणतीच उपाधी नाही राहिली. निसंग तमाशी राहणे कट नाही कटकट, साहो येत आयशे मज करून ठेवा नारायणा. समूळ वासना नुरवावी अशी स्थिती प्राप्त होत असते. म्हणून तत्कथनम, तत्श्रवणम, तत्चिंतनम, तेच ऐकावं माणसाने, अद्वैत बोध ऐकावं आणि त्याच्यावर आपण सतत आरूढ असावं. हे सगळ्या शास्त्राचं, संताचं, देवाचं मनोगत आहे. सकाळचं भाऊ सकाळी पाहू पुंडलिका वरदी. आता ईश्वात्मके देवे
व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाडो भूता परस्परे जडो दुरिताचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पहाहो जो जीवांथिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांती मांदियाळी अनाव्रत भूमंडळी चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव आणि ग्रंथोपजिये विशेषी लोकिये द्रष्टा द्रष्ट विषय एक चरण राहिलं का अलंठन मार्तंड जे तपहीन ते सर्वही सदा सज्जन